ओम स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओंकार हा आम्हाला लहानपणापासून बाळगुटीत दिलेला आहे उगाळून। आणि ओंकाराचा असा आहे की ओंकार खूप सोपा मंत्र आहे। तुम्हाला त्याच्यासाठी संस्कृत यायची गरज नाही, तुम्हाला कुठली भाषा शिकायची गरज नाही। ओंकार कोणी गाऊ शकतं। म्हणजे आम्हाला असं वाटायचं की गाईसुद्धा ओंकार म्हणतात, कारण की त्या मॉ असं करतात ना, तो एक प्रकारचा ओंकारच असतो। आणि तो ओंकार हे एक स्पंदन आहे, वैश्विक स्पंदन आहे। आणि ते जगाच्या उत्पत्तीपासून आहे, म्हणजे जगाची उत्पत्ती रादर त्याच्यापासूनच झाली, त्या स्पंदनापासून। आणि स्पंदन म्हटलं की इट इज अ वेव्ह, आणि वेव्हला एनर्जी असते आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आपल्याला ही जी ऊर्जा आहे ओंकाराची ती आपण वापरू कशी शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला जास्तीत जास्त एक्सपिरियन्स करवणार आहे, मी तुम्हाला फार सांगणार नाही आहे। म्हणजे तुम्हाला मी तुमचा काय म्हणूया थॉट प्रोसेस मी दूषित करणार नाही आहे। मी सगळं सांगून तुम्हाला की तुम्हाला असा एक्सपिरियन्स होईल तसा एक्सपिरियन्स होईल। रादर आय विल मेक यू एक्सपिरियन्स इट, असा आज माझा विचार आहे। तत्पूर्वी मी थोड्या गोष्टी सांगतो तुम्हाला ओंकाराबद्दल, म्हणजे त्याच्यात तुम्हाला थोडं बेसिक्स त्याच्या क्लिअर होतील। तर आज नेचरनी ओंकाराला ड्राउन आउट करायचं ठरवलं आहे असं वाटतंय, पण वी विल नॉट रिलेंट। तर ओंकाराचं काय आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं होतं, आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार मकार महामंडले मस्तकाकारे। हा मागचा ओम जो आपल्याला दिसतोय तो आडवा लिहिला असं आपल्याला वाटतं ना, म्हणजे आपला जो आडवा ओम असतो तर हा आडवा झाला असं आपल्याला वाटतं। हा आडवा नाही आहे, आपण लिहितो तो आडवा आहे। तर असं का झालेलं आहे, कारण की हा वैदिक ओम आहे। हा आकार चरण युगल असा लिहिलेला ओंकार आहे, जसं माऊलींनी सांगितलं होतं। आणि आपण जो ओंकार लिहितो आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये तो आहे लिपीतला ओंकार, तो देवनागरी लिपीतला ओंकार आहे। त्यामुळे देवनागरी लिपी लिहिताना आपण तसा लिहितो। तुम्ही जर ट्रकच्या मागे पाहिलं असेल तर पंजाबच्या इथून आलेली ट्रक असते त्याला असा लिहिलेलं असतं, मग ह्याच्यामधून आली असती उडिशातनं तर तो असा करून लिहिलेलं असतं। तर तुम्ही ट्रकच्या मागे ओंकार पाहिले तर वेगवेगळे ओंकार असतात, आपल्याला असं वाटतं हे काय लिहिलं आहे त्यांनी, पण वेगवेगळ्या भाषेतले ओंकार वेगवेगळ्या लिपीतले ओंकार वेगळे असतात। तर हा ओंकार जो हा वैदिक ओम आहे। आणि याचा मुळात उपयोग कुठे करून घ्यायचा आपल्याला आपलं जे मेंदूजल आहे म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे CSF, ते रिचार्ज करायला आपण ओंकाराचा वापर करणार आहोत। आणि CSF रिचार्ज करायला सोप्यात सोपा मार्ग म्हणजे ओंकार आहे। मग CSF रिचार्ज कशाला करायचं आहे, कारण की तुम्ही जर रिचार्ज करू शकलात तुमच्या मेंदूला तर मेंदू काय करतो आहे, सगळं चालवतो आहे मेंदूच, ब्रह्ममेंदू आहे। तर क्रिएटिव्हिटी त्याच्यापासून येते आहे, सगळं फंक्शन्स जे तुमच्या शरीरामध्ये चालले आहेत रोजचे ते फंक्शन्स त्या मेंदूच घडवून आणतो आहे। तर त्या मेंदूला ऊर्जा देणं हे आपल्याला आपलं कर्तव्य आणि आपलं काम आहे। बरं, हे अवघड आहे का? आता अवघड बिलकुल नाही। मी म्हणल्यासारखं की तुम्हाला फार शिकण्याची गरज नाही, तुम्हाला ओंकार हा इझिली म्हणता येऊ शकतो। सकाळ संध्याकाळ 10-10 मिनटं ओंकार म्हणायचं आपल्याला, आणि तो तुम्ही उठल्यावर लगेच म्हणा 10 मिनटं, आणि झोपण्यापूर्वी 10 मिनटं म्हणा। आणि तुम्हाला असं लक्षात येईल, आपण सुरुवातीला मी प्रार्थनेत म्हटलं की कामदम मोक्षदम चैव, म्हणजे काय की तो तुम्हाला
इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजसुद्धा देऊ शकतो. म्हणजे ते तुम्हाला भौतिक याच्यामध्ये सगळं देऊ शकतो हवं ते, आणि तुम्हाला आत्मसमाधानही देऊ शकतो. कामदम मोक्षदम चैव. तर तो ओंकार तुम्हाला दोन्ही पद्धतीने, तुम्हाला मटेरियल लेवलवर आणि तुम्हाला एनर्जी लेवलवर, दोन्ही ह्याच्यावर तुम्हाला तो मदत करणार आहे. तर असा तो ओंकार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ओंकाराच्या एक स्टेप पुढे आपण जायचा प्रयत्न केला की आपली जी सगळी चक्रांची सिस्टीम आहे, तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या आहेत, ज्या मेन नाड्या आहेत आपण आपल्या स्पाईनच्या डावी उजवीकडे आणि सेंटरला ज्या आहेत आपण म्हणतोय त्या. एकूण आपल्या शरीरात नाड्या किती आहेत? 72,000 नाड्या आहेत. म्हणजे अख्खी नर्वस सिस्टीम जी आहे ही नाड्यांनी बनलेली आहे. आणि ही सिस्टीम आहे, ही खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे, ही सोपी सिस्टीम नाही आहे. म्हणजे एखादा मेंदूतनं निघालेला मेसेज आहे तो पोचतो कसा शरीराच्या एका पर्टिक्युलर ठिकाणी, हे खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. आणि ती कॉम्प्लेक्स सिस्टीम तुम्हाला त्याच्याबरोबर काम करायचं आहे. तर त्याची ही इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या जिथे एकमेकाला क्रॉसओव्हर करतात तिथे ही सगळ्या चक्रांची सुरुवात होते. तर खाली जे चक्र आहे ॲट द बेस ऑफ युअर स्पाईन, तर ते आहे आपलं मूलाधार चक्र. मग त्याच्यावरती आपण जर आलो तर आपल्या बेंबीच्या खाली आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याच्यानंतर आपल्या जे आपण हे म्हणूया काय आपल्या जे बरगड्या संपतात त्याच्या खाली जो आहे ते आहे मणिपूर चक्र. आणि मग आहे अनाहत चक्र जे हृदयात असतं, आपल्या हार्ट चक्र आपण ज्याला म्हणूया. मग आपलं विशुद्ध चक्र असतं, मग आज्ञाचक्र आणि मग सहस्रदल कमल. तर ही सगळी चक्रांची सिस्टीम आहे. या चक्रांच्या सिस्टीममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे काय म्हणतात उपासना दिलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. त्याच्यात आज जायला नको. मी तुम्हाला हे बेसिक का सांगतोय की तुम्हाला ओंकाराचं नंतरचं पुढचं हे कळावं की ओंकार पुढे कुठे जातो. तर पुढे हा त्या चक्रांच्या बॅलन्सिंगमध्ये ओंकाराला आपण वापरू शकतो. कारण सगळे जे बीज मंत्र आहेत, म्हणजे मूलाधाराचा ओम लम आहे, तसा स्वाधिष्ठानाचा ओम वम आहे, मणिपूर चक्राचा ओम रम आहे, अनाहतचा ओम यम आहे, आणि मग हम क्षम आहेत. तर हे सगळे बीजमंत्र तुम्ही म्हणून आपण पुढे साधना चालू ठेवू शकतो ओंकाराची. त्यासाठी मी आपल्याला सांगतोय. तर आज आपण जास्ती एक्सपिरियन्स करूया. मी म्हटलं तसं विजू तांबे हे खूप मोठे आर्टिस्ट आहेत. हे मुंबईहून आलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर बासरी वाजवतात. तर त्यांना मी आज त्यांना म्हटलं मी थोडं जास्ती तुम्ही वाजवा, कारण लोकांना एक्सपिरियन्स आपण करूया की ओंकारची जादू खरंच काय आहे. तर आपल्याला करायचं काय, आपण आता ओंकार म्हणणार आहोत. कधी म्हणणार आहोत? विजू थोडी बासरी वाजवतील, मी एखादं भजन म्हणणार आहे मूड डेव्हलप करायसाठी. हे कशासाठी आहे भजन? तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण रागाची सिस्टीम जी आहे, राग हे मूड बिल्ड करण्यासाठी असलेलं पूर्ण शास्त्र आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक राग हा कुठल्या तरी मूडशी निगडीत आहे. एक कुठली ऊर्जा, तो प्रत्येक राग एक वेगळी ऊर्जा देतो. तर तुम्ही समज हे वापरलं, मालकंस वापरलात, तर तुम्हाला लगेच त्याची ऊर्जा कळते. म्हणजे होतं काय की त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्या रागाची, ही तुम्हाला लगेच लक्षात येतं. तर एखादा राग म्हटला किंवा ऐकला की एक मूड डेव्हलप होतो, आणि मूड डेव्हलप केल्यानंतर ध्यान केलं की त्याचा आपल्याला जास्ती उपयोग होतो, त्याचा इफेक्ट आपल्याला जास्ती चांगला मिळतो. तर मी एक छोटंसं भजन म्हणणार आहे, आपण डोळे मिटून ऐकायचं आहे, आणि ते भजन संपल्यानंतर आपण सगळे ओंकार म्हणणार आहोत. तो ओंकार कसा म्हणायचा आहे? तुम्ही सरळ ताट बसायचं आहे. मुळात पहिले म्हणजे ताट बसल्यानंतर तुमची स्पाईन स्ट्रेट आहे, मेरुदंड अगदी ताठ आहे, आणि मग तुम्ही श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. दीर्घ श्वास आपण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ओंकार म्हणणार होतो. दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपण ओंकार हा बेंबीतनं म्हणणार आहोत. तर बेंबी ही आपली खूप महत्त्वाची जागा आहे. तर हे काय आपल्या आईच्या गर्भात पोटात असताना आपल्याला नाळीनी जोडलं होतं या बेंबीशी. तर ही बेंबी आपल्याला सगळीकडे ॲक्च्युली कनेक्शन आहे शरीरामध्ये. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदामध्ये जेव्हा अभ्यंग आपण मसाज करतो तेव्हा 5 थेंब तेल बेंबीत टाकायला सांगितलं आहे. तर बेंबी खूप महत्त्वाची आहे. तर बेंबीतनं आपल्याला म्हणायचं आहे, आपल्याला ओम म्हणायचं नाही. ओम हा घशातनं झाला. आपल्याला ओम
आपल्याला हा बेंबित्त म्हणायचा हे लक्षात घ्यायचं. आणि बेंबित्त म्हणायचं म्हणजे काय, आपण श्वास आत ढकलतोय, पोट आपण आत ढकलतोय आणि जसा आपला श्वास बाहेर येईल तसा ओंकार बाहेर येतोय. आणि जेव्हा तुमचा श्वास संपेल तेव्हा तुम्ही श्वास घेणार आहात परत आणि परत ओंकार म्हणणार आहात. ओंकार म्हणायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, 3 पद्धती आहेत. म्हणजे ज्याच्यात तुम्ही ऱ्हस्व, मीडियम आणि दीर्घ असे 3 प्रकारचे ओम म्हणू शकता. ते आपण आज म्हणणार नाही आहोत, पण एक ओम डेफिनेटली म्हणणार, तो म्हणजे भस्त्रिकेसारखा ओम. भस्त्रिकेत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपण बसतो आणि असं तर आपण हे जे आपला भाता चालतोय तसा आपण ओम डेफिनेटली म्हणणार आहोत. तर तो कसा होणार आहे, ओम 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 तर हा जो दीर्घ ओम आहे, हा दीर्घ ओम आपण म्हणणार. याने होतं काय, याने नाड्यांचं शुद्धीकरण होतं. नाडी शुद्धी याने होते या भस्त्रिकेसारख्या ओंकाराने. आणि ते 3 प्रकारचे ओम वेगवेगळ्या गोष्टीला वापरले जातात. ते आपण पुढच्या कुठल्या सेशनमध्ये करूया. आता आपण सुरू करूया. सर्वांनी ताट बसा, डोळे मिटा आणि ऐका. आणि नंतर जेव्हा आपण ओम म्हणणार तेव्हा ओम सगळ्यांनी म्हणा बरोबर. तुम्हाला लक्षात येईल की जेवढा तुम्ही ओम म्हणाल ना तेवढा ब्रह्मांडात ओम परत येणार आहे. उलटा जो तुम्हाला ऐकू येईल, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ऐकू येतील, तुम्हाला वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला, त्याच्या मल्टिपल्समध्ये जाणाऱ्या फ्रिक्वेन्सीज ऐकू येतील तुम्हाला. आणि ते अतिशय मजा येणार आहे. तर ते तुम्ही सगळं एक्सपिरियन्स करायला डोळे मिटून नीट ऐका.
सगुण रूप धरिले बोजा पाहुणा सद्गुरु राजा आला वो माय पाहुणा सद्गुरु राजा आला वो माय प्रथम अंत कर्ण जाण चित्त शुद्ध आणि मन चोखाळोनी मन आसन चोखाळोनी मन आसन स्वामीसी केले मनोभाव जाणून माझा सगुण रूप धरिले ओजा अनन्य आवडीचे जड प्रक्षाळिले चरण कमळ वासना समूळ चंदन लावी मनोभाव जाणोनी माझा सगुण रूप धरिले बोजा अहम जाळ्यला धूप सद्भाव उजळिला दीप अहम जाळ्यला धूप अहम जाळ्यला धूप सद्भाव उजळिला दीप पंचप्राण हे अमूप नैवेद्य केला मनोभाव जाणोनी माझा सगुण रूप धरिले बोजा रजतम सांडोनी दोन्ही विडा दिला सत्वगुणी रजतम सांडोनी दोन्ही विडा दिला सत्वगुणी स्वानुभवे रंगोनी सुरंग दावी मनोभाव जाणोनी माझा सगुण रूप धरिले ओजा
पाहुणा सद्गुरु राजा, पाहुणा सद्गुरु राजा आला वो माय, आला वो माय, आला वो माय.
स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्या पृथिवी सस्य शालिनी देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधना सधनाः सन्तु जीवन्तु शरदां शतम् सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् शांति शांति। ओंकाराने रिलॅक्स तर होतंच, म्हणजे रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस रिलीफ तर मिळतोच, पण तुमचा फोकस इम्प्रूव्ह होतो. म्हणजे मुलांना ज्यांना फोकस करता येत नसेल अभ्यास करताना, किंवा आपल्यालाही कुठल्या तरी आपण सतत हे म्हणतात ना हल्ली टॅबलेट घेऊन ते इंस्टाग्राम कंटिन्युअसली ते अख्खंही पाहत नाहीत रील, म्हणजे ते रीलसुद्धा 10 सेकंदाचं असतं, त्यात 2 सेकंद पाहून पुढे जातात. तर कुठेच आपण फोकस करू शकत नाही. ते फोकस करण्यासाठी आपण ओंकाराला नक्की त्याचा वापर करून घेऊ शकतो. आणि याच्या पलीकडे जाऊन श्री गुरुजी बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की तुम्ही कुठली साधना करा, तुम्ही ओंकार करा, तुम्ही मंत्र करा, इतर मंत्र करा, तुम्ही काही करा, पण जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं दुःख कळत नाही. म्हणजे त्यांचा एक भजन होतं जे आपल्या महात्मा गांधींना खूप आवडायचं की वैष्णव जनत तेणे कहिये रे, पीड पराई जाणे रे. तर बाबा नेहमी म्हणायचे की जर तुम्हाला दुसऱ्याचं दुःख कळलं नाही आणि ते दुःख तुम्ही अटेंड करू शकला नाहीत आणि तुम्ही त्याच्या स्वतःचं काही मदत देऊ शकला नाही, तर कुठल्याही साधनेचा आणि ओंकाराचा काही उपयोग नाही. तर सेवा करणं, सेवाभाव असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या कामदम मोक्षदम, म्हणजे तो मोक्षदम कधी देतो जेव्हा तुम्ही सेवाभावाने दुसऱ्यासाठी काहीतरी करता. तर अतिशय हा चांगला ओंकार आहे. आणि तुम्हाला कसा अनुभव कसा वाटला? छान वाटला? तर तुम्ही प्लीज घरी ओंकार कंटिन्यू करा. आणि सोपा आहे ना, काही त्यात अवघड नाही. आत्ता मला ऐकू येत नव्हती हार्मोनियम वगैरे नीट, त्यामुळे मला माहिती नाही स्वर काही चालू होतं, कारण प्रकोप झालेला प्रकृतीचा वर्ण, आणि ते सगळे जे आवाज चालले होते ते वेगवेगळे स्वर येत होते, त्यामुळे मला माझा स्वर कुठलाही कळत नव्हतं. पण आपण एका स्वरात आपण म्हणायचा ओंकार, म्हणजे कुठला तरी एक स्वर धरून आपण ओंकार म्हणायचा आहे. आणि तो किती जोरात म्हणायचा आहे, आपण आपल्याला ऐकू येईल एवढाच जोरात ओंकार म्हणायचा आहे. आमच्या मंदिरात काय होतं, लोक येऊन बसतात ओंकार म्हणायला. संध्याकाळी साधना असते 7 वाजता आणि सगळ्यांनी येऊन बसायचं असतं. तर त्यात काही लोक असतात ते ओम हा ओंकार चालला आहे मंदिरात, आणि ते म्हणत असतात ओ ओ, कुठेतरी त्यांचा ओंकार असतो. तर तुम्ही जगाच्या जगात ओंकार जगाच्या ओंकारमध्ये आपला ओंकार मिसळायचा आहे, तो वेगळा ओंकार काढून घ्यायचा नाही बाजूला. तर आणि तेवढ्याच जोरात म्हणजे जेवढं आपल्याला ऐकू येईल. प्लस त्याचं एक गणित काय आहे की आपण ओंकार जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तो ऐकायचा आहे सायमल्टेनियसली. म्हणजे ते इट इज अ सर्किट विच नीड्स टू बी कम्प्लिटेड. म्हणजे असं नाही की आपण ओंकार म्हणून टाकला, तो ओंकार आपण म्हटला की त्याचं परत आपण फीडबॅक घेऊन आपण आपल्या कानातने ऐकायचं की आपण ओंकार काय म्हणतोय. तर असा हा ओंकार आहे आणि त्याची जादू खूप आहे. त्याच्यात तुम्ही महिनाभर जर याचे प्रॅक्टिस तुम्ही केलीत घरी, तर तुम्हाला दिसेल की खूपच वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. म्हणजे बाबांची जे सक्सेस आहे सगळा अख्खा 60 वर्षाचा त्यांच्यामुळे हे म्हणूया आपण, जेव्हा ते
लोकांसाठी काम करायला लागले तेव्हापासून त्यांची जी 60 वर्ष आहेत त्याचा सगळा जो त्यांचं श्रेय आहे ते ओंकाराला द्यायचे, की ते ओंकार साधना करायचे, त्यामुळे ते जे विचार करायचे ते व्हायचं. आणि त्याचा आपण नक्की वापर करून घेऊया. आता मला माहीत नाही पलीकडचा कार्यक्रम काय होणार आहे, ते आपण त्याची वाट पाहूया थोडा वेळ, की आपल्याला निरोप येईल काय होणार आहे, कारण की पाऊस अजून चालला आहे थांबला आहे मला कळत नाही आहे.